काँग्रेस 10 वर्षांनंतर कमबॅकच्या प्रयत्नात आहे. 4 मे रोजी निकाल येतीलच, पण इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करणं हे फक्त राजकीय जागरूकतेचं लक्षण आहे का? नाही, हे एका स्थिर आणि परिपक्व लोकशाहीचे मोठे लक्षण आहे. म्हणजे जेव्हा देशात प्रचंड बहुमताने सरकारे निवडली जातात तेव्हा त्यांना एक भक्कम जनादेश मिळतो. मजबूत देशांतर्गत पाया असल्याशिवाय कोणतीही जागतिक महासत्ता तुमच्यासोबत राफेलसारखे मोठे धोरणात्मक करार विश्वासाने करू शकत नाही. हे अगदी खरे. म्हणजे देशांतर्गत स्थिरता आणि बाह्य सुरक्षा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण आपण आत्तापर्यंत देशांच्या सीमा आणि शस्त्रांबद्दल बोललो. आजकाल खरी पॉवर फक्त शस्त्रांमध्ये उरलेली नाहीये. तंत्रज्ञानाच्या जगातही खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. हो, आणि ती उलथापालथ आता खूप धोकादायक वळण घेत आहे. अगदी. कारण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक खूपच धक्कादायक घटना घडली आहे. ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांच्या घरावर एका माथेफिरूने चक्क मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे आग लावणारा बॉम्ब फेकून हल्ला केला. संशयिताला पकडले आणि कोणी जखमी झालं नाही, हीच काही ती दिल्यास्याची गोष्ट. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेचे टायमिंग खूप काही सांगून जाते. हा काही साधा स्थानिक गुन्हेगारीचा प्रकार नक्कीच नाहीये. तेच मला विचारायचं होतं. म्हणजे आपण सहसा राजकीय नेत्यांवर असे हल्ले झाल्याचं ऐकतो. एका टेक सीईओवर असा बॉम्ब हल्ला होणं हे तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किती धोक्याची घंटा आहे? खूप मोठी धोक्याची घंटा आहे. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हे क्षेत्र जागतिक राजकारणा एवढंच प्रभावी बनलंय. जो देश किंवा संस्था AI मध्ये पुढे असेल तिचेच भविष्यात जगावर वर्चस्व असणार आहे. त्यामुळे ऑल्टमन यांच्यासारखे लोक आता फक्त व्यावसायिक राहिले नाहीत, ते जागतिक सत्ता संघर्षातले अत्यंत संवेदनशील मोहरे बनले आहेत. बापरे. म्हणजे तंत्रज्ञान आणि AI आता थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले गेले. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला एक मोठा कॅनव्हास पाहायला मिळाला. नक्कीच. होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी जागतिक पुरवठा साखळीची नाडी दाखवते. विक्रमी मतदान आणि राफेल करार हे पारंपरिक सत्तेचा समतोल दाखवतात. आणि AIच्या जगातली ही नवी अस्थिरता भविष्याची चाहूल देते. अगदी बरोबर. आणि यातूनच जाता जाता सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जर तंत्रज्ञान आणि भूराजकीय तणाव एकाच वेळी असेच वाढत राहिले तर भविष्यातले जागतिक संघर्ष हे तेलासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी लढले जातील की कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे AIवर नियंत्रण मिळवण्यासाठी? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या सखोल चर्चेत.